आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीने वक्फ बिल 2025 केंद्र सरकारने मागे घ्या अशी मागणी जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी राष्ट्रपतीकडे केली। वक्फ बिल 2025 हे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहे, तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून हे बिल मागे घ्यावे व समाजाला दिलासा द्यावा। वक्फ म्हणजे लोकांनी या समाजासाठी दिलेले दान आहे। केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो, हिंदू धर्माचा, मुस्लिम धर्माचा, ख्रिश्चन समाजाचा असो, बौद्ध समाजाचा असो, शीख समाजाचा असो, या धार्मिक बाबीमध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करू नये, जेणेकरून समाजाचा रोषा सरकारला सामोरे जावे लागेल। बुद्धगया येथील बौद्ध समाजाचे जे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे। ज्या समाजाचे मंदिरे, देवस्थाने आहेत त्या समाजाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि त्या समाजाला शासनाने बहाल करावे व वक्फ बिल 2025 या कायद्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे निषेध करीत आहोत। आम्ही लोकशाही मार्गाने या सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतीकडे वक्फ 2025 बिलचा फेरविचार व्हावा म्हणून आज कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले। सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विशाल पाटील यांनाही निवेदन देण्यात आले। हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचे नसून हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले।